आपलं कुठपर्यंत आलं होतं? रेग्युलेशन. ठीक आहे. प्रेशर वाढवलं की मेल्टिंग पॉईंट कमी होतो, बॉइलिंग पॉईंट वाढतो, इथपर्यंत आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ॲनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. We feel that some objects are cold, some are hot. Is this related to temperature? Yes. If our body temperature is higher than object, it feels cold and vice versa. जर ऑब्जेक्ट सारखं टेम्परेचर असेल तर आपल्याला थंड आणि गरम काही वाटत नाही. टेम्परेचर डिफरन्स असल्याशिवाय थंड गरम कळत नाही. तर आता अनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. अनामलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये काय? ते खूप महत्वाचं आहे. ह्याच्यात काय लिहायचं? सर्वात मेन एकच लक्षात ठेवायचं, बाकी सर्व सबस्टन्सेसचं व्हॉल्यूम हीट केल्याच्या नंतर, समजा सॉलिड आहे, सॉलिड लिक्विड आहे खरं, हीट केल्याच्या नंतर त्यांचं व्हॉल्यूम काय होतं? वाढत जातं, हे का नाही? बरोबर. हीट केलं. पण वॉटरचं काय होतं? 0 पासून 4 डिग्रीपर्यंत कमी होत जाते. बरोबर. 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होत जाते आणि मग तिथून पुढे पुन्हा व्हॉल्यूम वाढत जाते. काय? व्हॉल्यूम वाढत जाते. कळालं ना? मग डेन्सिटीचं उलटं होते. बरोबर. डेन्सिटी काय होणार? मग अगोदर वाढत जाणार, मग कमी होणार, आहे का नाही? मग 4ला मॅक्झिमम डेन्सिटी असणार. मग अनामलस बिहेवियर कुठं आहे? इथून इथं आहे, इथून पुढे नाही. हीट केल्यावर एक्सपांड होण्याच्या ऐवजी वॉटर काय होते? 0 ते 4 मध्ये कॉन्ट्रॅक्ट होते. राईट. Contraction of water between 0 to 4 degree Celsius upon heating is called anomalous behavior. लक्षात आलं? काय अडचण? हे मी काय टेबल दिलाय, anomalous आणि नॉर्मल. 0 ते 4 मध्ये हीट केल्यावर, हीट केल्यावर कॉन्ट्रॅक्ट होते आणि तिथून पुढे एक्सपांड होते. हे काही ॲनामलस नाही, हे नॉर्मल बिहेवियर आहे. 4 ते 100 मध्ये कसं आहे? नॉर्मल आहे. पण 0 ते 4 मध्ये ॲनामलस बिहेवियर आहे. इथं हीट केलं की कॉन्ट्रॅक्ट होते, कूल केलं की एक्सपांड होते. ठीक आहे. जबकि अदर सबस्टन्सेस किंवा सर्व सबस्टन्सेस कूल केलं की कॉन्ट्रॅक्ट होतात, हीट केलं की एक्सपांड होतात. द एक्सेप्शनल बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन, हे महत्त्वाचं आहे, बिटवीन 0 to 4. या टेम्परेचरशिवाय तुमच्या वाक्याला किंवा प्रश्नाला मतलब नाही. इज कॉल्ड एज अनामलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक. कॉन्ट्रॅक्शन झालं की डेन्सिटी कमी होते, एक्सपान्शन झालं की कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर डेन्सिटी वाढते. कळाले का? कारण काय असतं? डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. कॉन्ट्रॅक्शन झाल्यावर डेन्सिटी बोला वाढते, एक्सपान्शन झाल्यावर होप्स ॲपॅरेचस, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे कळत नाही, महत्वाचं म्हणजे कळत नाही, एक्सप्लेन करा म्हणून येते. होप्स ॲपॅरेचस मध्ये काय आहे? हे बघा, एक टेस्ट ट्यूब आहे अशी. ठीक आहे. टेस्ट ट्यूब आहे आणि त्याच्या बाजूनं एक असं लावलंय, मोठी एक काहीतरी अशी वस्तू लावली आहे. ठीक आहे. हे कळालं का? मोठी वस्तू लावली म्हणून बाहेरून, ज्याच्यामध्ये काही टाकता येतं. मग त्यात काय टाकलंय? फ्रीजिंग मिक्सचर टाकलं, म्हणजे बर्फ वगैरे टाकला. कळलं का? आणि मधल्या टेस्ट ट्यूबमध्ये काय टाकले? वॉटर टाकलं. वॉटर कितीला टाकलंय? 12 डिग्री सेल्सिअसला टाकलं.
वॉटर सुरुवातीला किती आहे याच्यामध्ये 12 डिग्री सेल्सिअसचा आहे. त्या फ्रीजिंग मिक्सचरमधून आता ऑफकोर्स हे गरम आहे ना, हे थंड आहे बाहेरचं आणि मधलं गरम आहे, तर इथली हीट बाहेर येणार का नाही, म्हणून ही फ्रीजिंग मिक्सचर मेल्ट होणार. मेल्ट झालं की पण बाहेर काढायचं. ठीक आहे, एवढं कळलं का नाही सर्वांना? राईट. फक्त इथं महत्त्वाचं काय, सुरुवातीला आता बघा पाणी ह्या एरियामध्ये, आता टेस्ट ट्यूब ए आणि बाहेरचे टेस्ट ट्यूब बी म्हणूया आपण, हे का नाही, काहीतरी असं. ए टेस्ट ट्यूबमधलं इथलं पाणी सर्वात पहिले थंड होणार हे, कारण त्याला डायरेक्टली बर्फ चिटकलेला आहे ना. फक्त थंड झाल्याच्या नंतर हे पाणी जाणार कुठे हे खूप महत्त्वाचं आहे. आता मला सांग, टेम्परेचर मोजण्यासाठी वर T2 लावलं, खाली T1 लावलं, तर अगोदर टेम्परेचर कोणाचं कमी होतंय? T1चं, म्हणजे खालच्याचं. तसं का होतं आहे का नाही? अगोदर खालच्याचं कमी व्हायला टेम्परेचर, तसं का होतं? तर इथं थंड झालेलं पाणी जड होणार का नाही? 12 पासून 4 पर्यंत, आता नीट आठवायचं, 12 पासून 4 पर्यंत येईपर्यंत, 12 पर्यंत आहे ना वाटतं, हे असं अनॅमलस बिहेवियर असं आहे, असं राईट. तर डेन्सिटीच्या बाबतीत कसं असणार मग? असं करूया, इथं काढतो मी डेन्सिटीचा ग्राफ. बघा डेन्सिटीचा ग्राफ असा आहे, राईट. म्हणजे हे 4ला मॅक्झिमम असणार डेन्सिटी, बरोबर का? मग आत्ता 12 म्हणजे इथं आहे कुठंतरी 12 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय नाही. मग थंड केलं म्हणजे टेम्परेचर आहे ना, तर थंड केल्यावर डेन्सिटी काय व्हायला सांगा, जरा विचार करा. हे 12ला आहे, 12 पासून 10ला आलं आहे का नाही. इथं थंड करलो ना आपण, ह्याला थंड करायला. मग थंड झाल्यावर 12 डिग्री सेल्सिअसच्या पाण्याला थंड केल्यावर डेन्सिटी काय होते, वाढते का कमी होते? बोला जरा. इन्क्रीज होईल, इकडे आहे ना, इन्क्रीज झाली. मग डेन्सिटी इन्क्रीज झाल्यावर हे पाणी जड झालं, मग जड झाल्यावर खाली येईल का वर जाईल? खाली. मग खाली आल्याच्या नंतर खालचं थंड होईल अगोदर, मग म्हणून हे खालचं टेम्परेचर फटफट 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 थंड होत चालेल, राईट. आणि हळूहळू वरचं पण थोडं थोडं थंड व्हायला. पाणी वर थोडं जातच असणार, असं काय नाही की शून्य जातं, थोडं जाईल. मॅक्झिमम खालचं आहे. पण ज्यावेळेस इथल्या पाण्याचं टेम्परेचर 4 होतं, 4 डिग्री सेल्सिअस, म्हणजे याच्यावर 4 डिग्री सेल्सिअस आलं, मग पुढे काय होतं बघा. आता म्हणजे हे पण 4 डिग्री सेल्सिअस होते. आता हे खाली चालले म्हणजे हे थंड व्हायला दोघं पण एकत्र थंड होतात. हे थंड झालं की लगेच खाली जाते, लगेच खाली जाते. मग दोघांचं इथलं 4 झालं. मग आता 4च्या, पण हे तर फ्रीजिंग आहे, फ्रीजिंग आहे म्हणजे हे 0 पर्यंतच घेऊन जाते, हे का नाही, कळलं का? बाजूचं 0च आहे ना, मग ते 0 पर्यंत थंड करणार. त्याच्या मी ह्याला हात धरला की मी तोपर्यंत त्याला हीट देत राहतोय, किंवा ते मला हीट देत राहते, जोपर्यंत आमच्या दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही, बरोबर. मग आता हे दोघे चार्ज आहेत, म्हणजे इथं आलं, राईट. आता त्याच्याही पुढे थंड झालं की मग डेन्सिटी काय होईल बोला? डिक्रीज होईल. आता जरा महत्वाचं, बरोबर आहे. आता हे 4 झाले, नीट लक्ष द्या. आता 4च्या पुढे थंड केलं, आता ह्याची डेन्सिटी आणि ह्याची डेन्सिटी तर सध्या इक्वल आहे, कारण दोघे 4 वर आहेत, दोघे 4 वर आहेत, इक्वल डेन्सिटी आहे. आपण म्हणूया ह्याची डेन्सिटी काय तर 10 आहे, ह्याची डेन्सिटी काय तर 10 आहे, मग समजूया, ठीक आहे ना. पण आता पहिल्यांदा पाणी कुठल्या पोर्शनचं, आपण काय करूया, अप्पर पोर्शन, मिडल पोर्शन आणि लोअर पोर्शन असं नाही. पहिल्या आता 4च्या खाली पहिल्यांदा पाणी कोणाचं जाईल? लोअरचं जाईल का मिडलचं जाईल? 4 पर्यंत दोघे हळूहळू अगोदर थंड मिडल होते बघा, बाकी कोणीच थंड होत नाही अगोदर. अगोदर कोण होते थंड? मिडलवालं. मग आता 4च्या खाली कोण येईल अगोदर? मिडलवाला. आता 4च्या खाली मिडलवाला आलं की त्याची डेन्सिटी काय होईल? डिक्रीज होईल. डिक्रीज होईल म्हणजे काहीतरी 8, 7, 6 होईल का नाही अशी. मग 6 झाल्यावर डेन्सिटी कमी झाल्यावर ते खाली जाईल का वर जाईल? वर जाईल. म्हणजे सेकंड पार्टमध्ये काय होतंय, 4च्या खाली ज्यावेळेस इथलं मिडलचं पाणी थंड होते त्यावेळेस ते वर जायला सुरू करते. हे कळलं का सांगा पुन्हा एकदा. बघ आतापर्यंत काय व्हायचं, नीट लक्ष द्या. आता बाजूचं मी काही काढत नाही, बाजूचं काढत नाही हा, समजून घ्यायची. तर हे मिडल पोर्शन आहे, हे अप्पर पोर्शन आहे, हे लोअर पोर्शन आहे. फक्त पाणी खाली वर कसं जाते डेन्सिटीनुसार. डेन्सिटी जास्त असली खाली जाते, कमी झाली की वर जाते, बरोबर. आता हे खाली 12 वर होतं, 12 डिग्री सेल्सिअस, 12 डिग्री सेल्सिअस, 12 डिग्री सेल्सिअस.
फ्रीजिंग मिक्सर लावलं की हे थंड झालं, बरोबर. मग हे थंड झाल्यावर म्हणजे असं वर आलं ना, इथं वर आलं का, म्हणजे मिडलवाल्याची डेन्सिटी काय झाली बघ ना, ग्राफ बघ, ग्राफ बघ. हां, सध्या डेन्सिटी आपण म्हणूया सर्वांची 20 आहे, समजण्यासाठी होतं. हां, मग डेन्सिटी काय झाली याची मिडलवाल्याची इन्क्रीज, म्हणजे काय तर 25 झाली. मग हे जड झालं, मग कुठं जाईल. हां, जड झाल्यावर खाली येतं. सुरुवातीला पाणी खाली चाललंय, बरोबर. खालचं पाणी अगोदर थंड होतं, मग कुठपर्यंत खाली जाते. आता हे खाली झालं की हे पण थंड झालं ना, हे थंड झालं, पुन्हा ह्याची डेन्सिटी वाढली, 25 झाली. ठीक आहे, हळूहळू इकडे चाललंय, पण जे फास्ट इकडे आले का नाही, म्हणून हे फास्ट थंड व्हायला. कोण, T1 वाला. म्हणजे दोघांचे टेम्परेचर हळूहळू काय झालं, 4 झालं. पहिल्यांदा दोघांचं खालच्यांचं 4 होईल. मग आता चार ह्याचं झाल्यावर पुढे काय होते. आता हे एक महत्वाचं आहे की दोघांचे एकदा 4 होते. आता हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय होते माहिती आहे का, जसजसं ह्या T1चं टेम्परेचर 4च्या जवळ यायला लागतं, जसजसं ह्या T1चं टेम्परेचर 4च्या जवळ यायला लागतंय, तसं तसं काय होतंय, 4च्या जवळ येताना डेन्सिटी मॅक्झिमम लेवलला जाते. तो 4च्या नंतर काय होतं बघा. आता 4 पेक्षा हे थंड झालं, हे 3 झालंय का नाही, किंवा आपण 3 झालं. 3 झाल्यावर आता समजा अगोदर तर सर्वजण तिघही 4 झाले, तेवढं कळलं. तिघही 4 वर आले तर म्हणजे सर्वांची डेन्सिटी काहीतरी 30 झाली, मॅक्झिमम डेन्सिटी झाली. आता ह्याच्या पुढे काय होते, हे ह्याच्या पुढे थंड झाल्यावर आता ह्याची डेन्सिटी काय होते सांगा. 35 होईल का 25 होईल. 25. मग आता हे कुठं जाईल, थंड झालेलं पण आता वर चाललं, वर चालले, म्हणून आता हे इथून पुढे हे थंड होते फास्ट, बरोबर का. म्हणजे थोडं थंड होते फास्ट फास्ट फास्ट, आणि हे स्लोली थंड होते. कळलं. हे ग्राफ लिहून काढायचा, पाठ करायचा, मेन म्हणजे आता पुस्तकात काय दिले तेवढे लक्षात ठेवायचं. सरळ काय काय लिहायचं त्यात. इनिशियली T1 = T2 = 12 डिग्री सेल्सिअस, हे तर महत्वाचं आहे. टिल 4 डिग्री सेल्सिअस, सरळ असं लिहायचं. टिल 4 डिग्री सेल्सिअस मिडल वॉटर मूव्स डाऊन ड्यू टू हाय डेन्सिटी, एवढंच आहे, थोडं वेगळंच. टिल 4 डिग्री सेल्सिअस, फ्रॉम 12 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस वॉटर शोज नॉर्मल बिहेवियर, असं काही म्हणू शकता तुम्ही. किंवा वॉटर शोज नॉर्मल म्हणण्यापेक्षा फ्रॉम 12 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस वॉटर मूव्स डाऊन अँड देअरफॉर टेम्परेचर हेन्स T1 डिक्रीजेस शार्पली. हे जिथं इथं जे आहे तेच लिहायचं आहे. त्यानंतर बट फ्रॉम 4 डिग्री सेल्सिअस टू 0 डिग्री सेल्सिअस द वॉटर इन द मिडल पोर्शन गोज अपवर्ड ड्यू टू लो डेन्सिटी बिकॉज इन दिस रिजन वॉटर शोज अनॉमलस बिहेवियर, हे पण लिहायचं. हेन्स T2 डिक्रीजेस शार्पली इन सेकंड पार्ट. ठीक आहे, क्लिअर. हे झालं होप्स ॲपॅरेचस. आणि ह्या पार्टमध्ये अनॉमलस बिहेवियर आहे हे सांगणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का. हाऊ विल यू एक्सप्लेन स्टेटमेंट विथ बिहेवियर ऑफ वॉटर. In regions with cold climate, the aquatic plants and animals can survive when atmospheric temperature goes 0 degree Celsius. म्हणजे ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर म्हणजे इथलं टेम्परेचर 0 पेक्षाही कमी झालं तरी पण ॲक्वॅटिक प्लांट आणि ॲनिमल जगू शकतात का, असं म्हटलं. कारण काय. तर हो, कारण काय, जरी वरचं टेम्परेचर 0 झालं तरी इथं एक बर्फ तयार होतो. आणि एकदा बर्फ तयार झाला, आता पाणी तर थंड होते, बाहेरचं टेम्परेचर थंड झालं म्हणजे पाणी थंड व्हायला लागतं, म्हणजे हीट बाहेर जायला लागते, आहे का नाही. पण हीट थोडी बाहेर गेली की आईस तयार होते, म्हणजे आईस हे इन्सुलेशनचं काम करते. आता इथं काय महत्वाचं आहे, आईस तयार होते आणि आईस हे पाण्यापेक्षा जड आहे का हलका आहे. हलका आहे. सॉलिड असून हे हलका आहे. बघा जरा कसं डेन्सिटी अशी आहे ना, वॉटर कुठं तर 4 वर येऊन थांबतंय आणि हे बघा डेन्सिटी कमी आहे ना. सर्व सबस्टन्सेसमध्ये कसं आहे, सॉलिड जड आहे, बट इथं सॉलिड हलका आहे. अनॉमलस बिहेवियर, बरोबर का. म्हणून सॉलिड खाली राहण्याच्या ऐवजी
पाण्यावर जाऊन तरंगत आहे. मग आईस पाण्यावर तरंगतो ड्यू टू ॲनॉमलस बिहेवियर. हे कळलं का? कळलं हे? आणि एकदा आईस इथं तयार झाला, तरंगायला लागला की मग इथली हीट आता बाहेर जाऊ शकत नाही, बिकॉज आईस इज बॅड कंडक्टर ऑफ हीट. मग हीट बाहेर जायला गेली की हे गरमच राहते. कळलं? आईस स्लॅब ॲक्ट्स ॲज इन्सुलेटर ड्यू टू एक्सपान्शन ऑफ वॉटर. इन कोल्ड रिजन्स in winter, pipes of water supply break and even rocks crack. रॉक कसे क्रॅक होतात किंवा वॉटर सप्लाय विंटर रिजनमध्ये काय होतं बघा. असं पाईप आहे, तुट्टी लावते, ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये पाणी आहे का नाही. आता खूप थंडी पडली, 0पेक्षा कमी झालं इंग्लंडमध्ये वगैरे, तर ह्याचं काय बनणार? आईस. आणि ते आईस काय होणार? एक्सपांड होणार का नाही? एक्सपांड झाल्यामुळे पाईप फुटणार. खडक आहे असा मोठा, इथं पाणी जमा झालं पावसाळ्यात, आणि थंडीमध्ये हे पाणी काय होणार? आईस एक्सपांड होणार आणि ब्रेक होणार का नाही? रॉक. खडक फुटतो, खडक छोटा छोटा होऊन मग त्याचे तुकडे होतात, दगड होते, दगडापासून मग माती होत असते नंतर, माहिती आहे का? मग हे सॉईलचं जे फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये वॉटर चा मोठा रोल आहे का नाही? कळलं का? आपल्याही घरामध्ये तुम्ही काय करा, एक बिस्लरी, एक पाण्याची बॉटल अशी छोटीशी भरून ठेवा फ्रीजरमध्ये, तर ती, आणि पाईप असं पूर्ण पॅक करून ठेवा, आणि त्याचं आईस झाल्याच्या नंतर ती अशी फुगून बसते पूर्ण. बिकॉज दिस इज ड्यू टू anomalous behavior of water, because water expands when it converts into ice. बरं, काही कॅन्सल झालंय का सांगा? हे तर हे जे आहे डेव पॉईंट आणि ह्युमिडिटी, हे तो पाठ करायचा आहे तुम्हाला, काही नाही. हां, ह्युमिडिटी म्हणजे काय? ही जी हवा आहे, ही एक रूम आहे समजा, आणि तिच्यामध्ये ही हवा आहे, ठीक आहे ना, तर त्या हवेमध्ये पाणी पण असतंय का नाही? असं असते ना, वॉटर कंटेंट असतो, वेपर्स. सो दिस मॉइश्चर और द वॉटर कंटेंट और वॉटर वेपर्स इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. हे कळलं? त्याच्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जेवढी गरम हवा तेवढं त्याच्यात पाणी जास्त बसते. कळायलं ना? सॅच्युरेटेड एअर म्हणजे काय? ज्यावेळेस हवेमध्ये, आता हवेमध्ये पाणी बसते म्हणजे किती बसते? किती बसते का? एक कॅपॅसिटी असेल ना, मॅक्झिमम लिमिट आहे, त्याच्यावर वेपर्स बसू शकत नाही. सो व्हेन वॉटर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर्स दॅट इट कॅन होल्ड, इट इज कॉल्ड एज सॅच्युरेटेड एअर. अनसॅच्युरेटेड एअर काय? when the water vapors contained in air is less than that of maximum limit. मॅक्झिमम लिमिटपेक्षा कमी जर वेपर असतील तर अनसॅच्युरेटेड. सध्याची एअर कशी आहे? अनसॅच्युरेटेड. पावसाळ्यामध्ये ती कशी होते? सॅच्युरेटेड. पावसाळ्याच्या रात्री तर खूप सॅच्युरेट होते, हिवाळ्यात सहसा, कारण टेम्परेचर कमी होतं. मग सॅच्युरेट कमी झाली, सॅच्युरेट झाली की त्याच्यानंतर ती मध्ये असलेलं पाणी वाफा खाली सोडते, दव बिंदूंच्या स्वरूपात, आहे का नाही? मग डेव पॉईंट म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम्स सॅच्युरेटेड. बघा हे काय, आता इथं हवा आहे, ही हवा सध्या हिनं 3 मॉलिक्यूल होल्ड करायला पाण्याची, पण हिला थंड केल्यावर हिची कॅपॅसिटी 3 मॉलिक्यूलची राहील. खूप थंड करत गेलात की एका काळात ती सॅच्युरेट होईल, आणि शेवटी पाणी खाली टाकून देईल तिनं. कशाच्या स्वरूपामध्ये? डेवच्या स्वरूपात. द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम्स सॅच्युरेटेड विथ वॉटर. बरोबर, काय अडचण आहे का? कळलं का व्यवस्थित? सांगा बरं जरा. काय रे वळण? समजा पाणी ह्याच्यामध्ये x किलोग्राम आहे, त्याला म्हणतात अनसॅच्युरेटेड एअर ए. जर तुम्ही पाणी वाढवलं तर ती एक काळाने काय होते? मग सॅच्युरेटेड एअर बनते का? ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचा फॉर्म्युला पाठ करून टाका. मास ऑफ वॉटर वेपर्स इन एअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ एअर. काय काय ह्याच्यामध्ये काही न कळण्यासारखं असेल तर मला सांगा बरं. काय पुन्हा पुन्हा म्हणतो मी, मास अपॉन व्हॉल्यूम आहे याचं फॉर्म्युला. मासचं युनिट काय? ती व्हॉल्यूमचं काय? मीटर क्यूब. पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी प्रॉब्लेम घेत तर आणखी लक्षात येते. ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेंड इन द एअर इन गिवन व्हॉल्यूम. म्हणजे एवढंच गिवन व्हॉल्यूम घ्या, जे काय असेल 5 लिटर 10 लिटर काही, त्याच्यामध्ये ॲक्च्युअल किती वॉटर वेपर आहे
आणि हिला सॅच्युरेट केल्याच्या नंतर वॉटर वेपर याच्यात किती बसू शकतात ह्यात कळाले. म्हणजे याच्यामध्ये काय 5 किलो बसायला पाणी, 5 किलो म्हणजे लय झालं तेवढं पाणी बसत नसते. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे ही रिअल एअर आहे आणि ही सॅच्युरेट झालेली एअर आहे, कळलं का? आणि ह्याच्यात काय ते 3 kg बसले, तर 3/5 आहे ना, 3/5 गुणिले 100, त्याला आपण काय म्हणतो? पर्सेंटेज ह्युमिडिटी किंवा पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. कळलं? Find the absolute humidity of 10 meter cube water containing 2 kg water vapors. Given data. Volume किती म्हटलं? 10 meter cube आहे. मास ऑफ वॉटर किती आहे त्याच्यात? 2 kg आहे. 2 kg वॉटरमध्ये एवढी हवा आहे का 10 मीटर क्यूब मध्ये एवढं वॉटर आहे? पुरात कोण आहे? 10 मीटर क्यूब हवेमध्ये 2 kg वॉटर आहे. 2 kg वॉटर म्हणजे लय असतंय, तसं ते तेवढं पण मी घ्यायचं. तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय झालं? मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती आहे वॉटरचं? 2 kg आणि व्हॉल्यूम एअरचं किती आहे? 10 मीटर. सो हे 0.2 kg/m3. सिम्पल आहे, त्याच्यात काय अडचण नाही. हां, हे सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे. हे आता इथं एकच महत्त्वाचं आहे, हीटिंग आणि कूलिंग. एखाद्या वस्तूला आपण हीट केलं की त्याने हीट गेन केली असं म्हणणार का आपण? बरोबर का? जर की कूल केलं की हीट लूज होते. टेम्परेचर काय होते? राईज होते का? कळलं? मग टेम्परेचर राईज झालं की त्याला आपण फायनल मायनस इनिशियल घेणार. बरं, त्याचं टेम्परेचर काहीतरी 10 होतं, 20 झालं. मग चेंज इन टेम्परेचर 10 होतं 15 झालं. काय घेणार? चेंज 15 - 10, त्याला T2 म्हणतो आणि ह्याला T1 म्हणतो. बरोबर? काय अडचण नाही ना? बरं, कूलिंगमध्ये काय होतं? पहिल्यांदा T1 होतं 10, तर T2 काय होणार सांगा बरं? 15 होणार का 5 होणार? 5 होईल. मग इथं फॉल इन टेम्परेचर पॉझिटिव्ह, म्हणजे फॉल म्हणजे डिक्रीज आहे ना, तर ते काय येणार? T1 - T2 का T2 - T1? आपण मोठ्यामधून छोटं काढतो फॉल काढण्यासाठी. हे कळलं का? एवढंच सांगा. आणि आपल्याला क्यूचा फॉर्म्युला माहिती आहे, MC डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय तर T - T, चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. आता तसं तुम्हाला नंतर कळेल की कसं असतंय काय नाही. हीट गेन, इथं काय हीट गेन असते का नाही हिटिंगमध्ये? MC डेल्टा टीच आहे का? डेल्टा म्हणजे चेंज. तेच इथे लावता येते खरं तर. T2 - T1 जर लावलं इथं आपण, फक्त एवढं काय ना, जर इथं मी T2 - T1 केलं तर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? निगेटिव्ह येईल ना. मग क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. क्यूची व्हॅल्यू निगेटिव्ह आली की त्याला कूलिंग म्हणतात आणि पॉझिटिव्ह आली की हिटिंग म्हणतात. 11वी 12वी. ठीक आहे. पण इथं काय केलेलं आहे? एवढं सोपं. ॲक्च्युली असं आहे क्यूचा अर्थ की ह्याला चेंज म्हणतात आणि चेंज ऑलवेज फायनल मायनस इनिशियलच असतो. पण इथं काय केलेलं आहे बाबा? चेंज नाही काढायचं. ह्याला इकडं काढा तुम्ही हीट गेन हिटिंगमध्ये, आणि इथं हीट लॉस्ट काढायची. मग हीट लॉस्ट काढायच्या म्हटल्यावर काय आहे ना, पॉझिटिव्ह यायला पाहिजे ना. पुन्हा एकदा सांगतो बघ, जाऊ कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. मी काही 11वी 12वीचं काही नको डोक्याला ताप घेऊ नका. सिम्पली हीट गेन हीट लॉस, MC आणि फॉल इन टेम्परेचर. बरोबर का? हे राईज इन टेम्परेचर.
बघ काय अडचण आहे का सांगा. हां, काय अडचण नाही. अडचण असली की सांगायचं सर हे असल्या प्रकारचं डबल घ्या, असं करा तसं करा, ठीक आहे. ह्या टेबलमध्ये काय अडचण आहे का सांगा. हां, चलो पुढे. बघ, हाऊ मच वॉटर हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज म्हणजे काय केलं बरं, हीट गिवन, हीट केलं म्हणजे हे इकडचं आहे ना, टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg. हे काय दिले सांगा. मी असं घेऊन पुस्तकामध्ये जसं दिलं तसं लिहायचं, ठीक आहे. काय इथं असं मास दिले का नुसतं यम दिले रे, बघ बरं एकदा सॉल्ट एक्झाम्पल. हां, नुसतं यम दिलीत ना का मास ऑफ द वॉटर असं दिलं, ते नुसतं यम लिहायचं बोर्डात पण, ठीक आहे. एवढं टेन्शन घ्यायचं. मास इज 5 kg. T2 किती आहे, T1 किती आहे. T2 किती आहे. क्यू काय असते. हां, वॉटर म्हटले ना, वॉटर म्हटलं की त्याची सी माहीत असते. स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर असते 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. वॉटरचं माहीत असू द्या बरं. काय म्हणतं बघा, वॉटरचं स्पेसिफिक हीट माहीत असली पाहिजे, पाठ असू द्या. कळली किती आहे. मग आता क्यू काढायचं आहे ना. क्यूचा फॉर्म्युला काय, एम सी, आणि डेल्टा टी म्हणजे काय, T1 मायनस T2 का T2 मायनस T1. कूलिंग असलं की T1 मायनस T2. हे आहे 5 kg. बघा युनिट पण कसे असतात. आता हे महत्त्वाचं, हे खूप महत्त्वाचं आहे. सी किती आपण लिहिलं, 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. पण हे के जी आहे ना, आणि हे ग्राम, हे चुकतंय. मग कोणतंही एक कन्वर्ट करा. पुस्तकात काय केलं, एक तर ह्याला 1000 करावं लागते कॅलरीला, किंवा ह्या 5 किलोग्रामला 5000 ग्राम करावं लागते. किलो कॅलरीमध्ये केले का, किलो कॅलरी पर किलोग्राम असं केलं असं. मग वॉटरची स्पेसिफिक हीट येतं 1 कॅलरी पर ग्राम आहे, किंवा 1 किलो कॅलरी पर किलोग्राम आहे. दोघाला किलो लावलं म्हणजे हे काही नाही, कटलं असंच आहे ना. कॅलरी पर ग्राम आणि किलो कॅलरी पर किलोग्राम हे सेम येते. हे डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. किलो कॅलरी किलोग्राम म्हणजे किलोग्राम आणि किलोग्राम कटलं. आणि हे टेम्परेचर किती आहे, 100 मायनस 20 डिग्री सेल्सिअसच ना. मग हे डिग्री सेल्सिअस पण कटतं. उत्तर कशात येते सांगा, किलो कॅलरी येईल ना. सो किती लागलं, 5 गुणिले 80 होईल नाही, किलो कॅलरी 45 40 किलो कॅलरी. किलोला काढून टाकायचं म्हणलं 1000 मल्टिप्लाय करायचं 1000. कळलं का सांगा, क्वेश्चन कळलं. आता हीट एक्सचेंज, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. जर हे सराउंडिंग तुमचं इन्सुलेटेड असेल, इन्सुलेटेड म्हणजे हीट लॉस कोणीकडे होत नसेल, हे महत्त्वाचं आहे. तर एक हॉट ऑब्जेक्ट आहे आणि एक कोल्ड ऑब्जेक्ट आहे. तर सिम्पली हॉट ऑब्जेक्टकडून कोल्ड ऑब्जेक्टकडे एनर्जी जाते. तेवढं कळलं का बघा. कळलं का सांगा रे, कळलं का सांगा. हॉटकडून कोल्डकडे एनर्जी, हीट एनर्जी जाते. मग बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी जेवढी लूज केली तेवढीच गेन करायला पाहिजे. कारण एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर कॅन इट बी डिस्ट्रॉयड. सो हीट लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन, बरोबर. किंवा हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट, राईट. एवढं कळलं. मग त्याच्यानंतर आहे, हे पण आयसोलेटेड सराउंडिंगमध्येच होतं.
नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट मिक्सिंग मेथड. हे काय तुम्हाला ठीक आहे. आता ह्याच्यात काय करायचं, सर्वात पहिले अ हॉट ऑब्जेक्ट इज पुट इन वॉटर इन कॅलोरीमीटर. पहिल्यांदा काय तुमच्याकडे हे बघा, हे कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटर म्हणजे काहीच नाही, एक भांडा असतं हो, ज्याच्यामध्ये की असं थर्मोमीटर लावलेलं असतं, टेम्परेचर मोजता येतं बरोबर. आणि ह्या भांड्यामध्ये हे पाणी टाकले, निळं निळं दिसलं का पाणी, आणि त्याच्यामध्ये एक अशी बॉडी टाकली, ही लाल दिसली काही ही बॉडी. ह्या बॉडीचं आपल्याला काय मेजर करायचं, स्पेसिफिक हीट बरोबर. स्पेसिफिक हीटच नाही, काही प्रॉब्लेम असो याच्यावरती, कॅलोरीमीटरवरती प्रॉब्लेम असतो बरोबर का. मग ही हॉट बॉडी आहे म्हणून तिला लाल केले. ऑफकोर्स हॉट असल्यामुळे ती पाण्याला हीट देईल का नाही. मग इथं हीट लूज कोण करायला, लॉस्ट ही बॉडी, आणि गेन कोण करायला, वॉटर. आणि वॉटरकडून पुन्हा कॅलोरीमीटर पण गेन करायला, दोघं जण गेन करायला. कळलं का, वॉटर आणि कॅलोरीमीटर. हे इन्सुलेशन ह्या पूर्णलाच कॅलोरीमीटर म्हणतात, आलं लक्षात आहे. आणि त्या कॅलोरीमीटरमध्ये पाणी. कळलं. इन्सुलेशन कशासाठी आहे बाजूनं, हीट लूज होणे बाहेर. कळलं का. बघा हे महत्वाचं. 3 गोष्टी आहेत. एक आहे सॉलिड हॉट ऑब्जेक्ट जो की आपण टाकलाय, हे डबडा जे आहे ना ते कॅलोरीमीटर आहे, आणि त्यामध्ये टाकलेलं पाणी एक आहे, वॉटर इन द कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरचं वजन M1 आहे. ठीक आहे. हे दोघं जण काय करणार आहेत, हीट घे. ह्याच्या मासला M म्हटलंय, कॅलोरीमीटरच्या मासला M1, वॉटरला M2. कळाले हे. स्पेसिफिक हीट सॉलिडची C, ह्याची C1, ह्याची C2. इनिशियल टेम्परेचर ह्याचं T म्हटलंय, नीट लक्ष द्या आता जरा. ह्याचं टेम्परेचर T1 म्हटलं. आता हे T1 आणि T2 फायनल इनिशियल नाही, इथं वेगळाच अर्थ आहे त्यांचा कॅलोरीमीटरमध्ये, म्हणून कन्फ्यूज होत आहे. त्यांनी ॲक्च्युली काय करायला पाहिजे होतं की बाबा प्रत्येक ठिकाणी इनिशियल टेम्परेचरला T आहे आणि फायनल टेम्परेचरला TF असं लिहायला पाहिजे. पण अगोदर काय केलं, वर इनिशियल टेम्परेचरला काय लिहिले, T1 लिहिले का, इनिशियल टेम्परेचरला T1 आणि फायनल टेम्परेचरला T2. मग आपल्याला सवय लागते, T1 म्हणजे इनिशियल, T2 म्हणजे फायनल. पण इथं काय केले, T1चा अर्थ इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर आहे का नाही, आणि T2 म्हणजे फायनल आहे का इनिशियल. बघा सांगा, बघा ना टेबलमध्ये बघून कळतं का, सांग. T1 म्हणजे इनिशियल टेम्परेचर ऑफ कुणाचं आहे, कॅलोरीमीटर. आणि T2 म्हणजे इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर. कळाले का, वॉटर इन द कॅलोमीटर. हे बघ जरा पुन्हा एकदा लक्ष द्यायचं. हां ते पुस्तकात बॉक्स नाही, ते मी करून दिलं. ते कन्फ्यूज 1 वर्ष शिकवलं, पोरांना पागल बोलावले, ते काय कळणार गेलं त्याला, मग मी बॉक्सच केला असेल. कारण T1 आणि T2 मध्ये कन्फ्युजन केलंय का नाही. पण पुस्तकामध्ये दिलंय हे थेअरी, थेअरी वाचून तर मग आणखीनच काही कळत नाही. कळलं का, फॉर्म्युला काढून दिलाय शेवटी. कळलं का, फॉर्म्युला काढून दिलाय शेवटी. तर त्यात ते T1 आणि T2 हे इनिशियल फायनल आहे का दिलंय का ते तिथं. T1 म्हणजे काय, T2 म्हणजे काय, नाही दिलं ना, ते मी सांगतो. ते काही जाऊ दे, कन्फ्यूज करण्यासारखं आहे एवढंच मला म्हणायचं आहे. T1 आणि T2 तुम्ही आतापर्यंत T1 काय समजायचे, इनिशियल, T2 काय समजायचे, फायनल. पण इथं T1 म्हणजे पण इनिशियल आहे आणि T2 म्हणजे पण इनिशियल आहे, फक्त वेगवेगळ्या ऑब्जेक्टचं आहे का नाही. मग कन्फ्यूज आता होईल का, पक्क लक्षात आलं. हां आता सर्वजण कॉन्टॅक्टमध्ये तिघं पण, मग हळूहळू हीट एक्सचेंज होऊन तिघाचं टेम्परेचर समान होईल का नाही, कॉमन होईल. ते फायनल टेम्परेचर त्याला म्हणणार आपण, आणि त्या फायनल टेम्परेचरला त्यांनी कॅपिटल T म्हटलं. बरोबर कळलं का, कळलं. मग T1 आणि T2 हे इनिशियल फायनल आहेत का, नाही. T1 T2 दोघंही इनिशियल आहे. कळाले का. हां आणि फायनल टेम्परेचर कोण आहे, T कॅपिटल T सर्वांचंच. ते पण झेपलं, कळलं सर्व. पुन्हा गेन केला, लॉस केला, हे कळलं. मग आता बाय प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमीटर, आता नीट, आता हे तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला आलं पाहिजे. म्हणून
तुम्ही सांगायचं. पहिल्यांदा आधी T1 T2 कळलं का सांग प्रॉपरली. कॅलोरीमीटरला 1 म्हटलंय आणि वॉटरला 2 म्हटलंय. हां, आता एवढं तर तुम्हाला माहिती. बाय द प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, हीट लॉस्ट बाय सॉलिड इज इक्वल टू हीट गेन्ड बाय दीज टू, असं असायला पाहिजे का? बरोबर आहे ना. मी पैसे दिले, तुम्ही तिघांना घेतले, मी दिले इक्वल टू तुम्ही जेवढे घेतले तिघांची बेरीज करावं लागेल ना. असं काही एकटंच नसू शकते. कधी कधी देणारे 3-4 जण असू शकते. बरोबर का? इथं घेणारे किती आहेत? 2 आहेत. देणारा 1 आहे. हे कळलं, हे पटलं. हीट लॉस्ट बाय सॉलिड काय असणार? MC. असंच का? हे कसं असतं? लूजच्या केसमध्ये काय असतं? फायनल मायनस नाही, लूजमध्ये टेम्परेचर काय होतंय बघा. लूज. कुलिंगमध्ये काय होते? लूज आहे ना, हेच आहे ना. म्हणजे हे काय फायनल आहे का इनिशियल आहे? हां, इनिशियल मायनस फायनल. आणि इथं काय? फायनल मायनस इनिशियल. पॉझिटिव्ह उत्तर आलं पाहिजे असा विचार करायचा आपण, आहे का नाही. लूज झाले म्हणजे थंड झाले, है ना. लूज झाले म्हणजे थंड झाले. थंड म्हणजे फायनल टेम्परेचर कमी आणि इनिशियल जास्त. मग कशातून काय वजा करणार? इनिशियल मायनस फायनल. इनिशियल मायनस फायनल असं तर कळतं एवढं. ह्याच्यासाठी M1 का M2 का M3? कॅलोरीमीटरला 1 म्हटलंय, ह्याला 2 म्हटलंय आणि ह्याला काहीच म्हटलं नाही, नुसतं M म्हटलंय. हां, M1 C1 T2. आता बघा इथं फक्त T2 T फायनल T इनिशियल एवढंच सांगा मला. फक्त ते T1 T2 काहीच नका सांगू. आधी फायनल इनिशियल. हां, फायनल मायनस इनिशियल काय? इनिशियल मायनस फायनल. फायनल, कारण का ते ह्यांनी काय केलं? गेन केला म्हणून फायनल मोठा असते. इथं पण हां, आता मला सांग इथं कशाला काय पकडलंय का नाही ते विसरू नका बरं. काय फायनल कोणाला पकडलं? त्याच्या इनिशियलला स्मॉल टी पकडले का? पकडलंय का? लक्षात आलंय ना. आणि फायनल सर्वांचंच कॅपिटल टी आहे. हां भाई, कसं पाहिजे तिथं पहा. टी फायनल हे कोण आहे? हा कॅलोरीमीटर आहे का नाही. आणि हा आहे वॉटर आणि ही आहे बॉडी. ते बघा कॅलोरीमीटर, त्याचं फायनल टेम्परेचर T आहे, कॅपिटल T सर्वांचंच आहे. आणि इनिशियल T1 आहे. हां, T2 हे बघा T2 इनिशियल झालं. आता ह्याच्यात काय असते? हे जे कॅलोरीमीटर आहे आणि वॉटर आहे त्याचं सर्व माहीत असते, फक्त ह्या बॉडीची स्पेसिफिक हीट माहीत नसते. बॉडीचं मास पण माहीत असते, टेम्परेचर पण चेंज कसा झाला आहे ते बॉडीचं टेम्परेचर मोजतात. फक्त बॉडीची स्पेसिफिक हीट माहीत नसते, फक्त हे माहीत नसते. म्हणजे एक्सपेरिमेंटचा विचार केला तर हे सर्व माहिती आहे, बाकी आहे का नाही. म्हणजे या इक्वेशनमधून हे काढता येते. कळलं का? ठीक आहे. बर, मग आता तसं तर प्रॉब्लेम देताना कशावर पण देतात, हे देतात, हे देतात, हे काढावं लागतात, काही काढायला काही लावू शकतात. पण एक्सपेरिमेंटचा जर विचार केला तर स्पेसिफिक हीट ऑफ एनी अननोन बॉडी काढता येते. रिमेंबर, हे महत्वाचं आहे वॉटरसाठी.
जर म्हणजे तसं तर नाही दे तुम्हाला, पण सॉरी नाही माहीत पाहिजे तुम्हाला, त्यांनी पाठ करा असं अपेक्षित केलं आहे. वॉटरसाठी स्पेसिफिक हीट कशी आहे, किलो कॅलरी पर किलोग्राममध्ये पर डिग्री सेल्सिअस. आईसची 0.5, वॉटरची 1 आणि स्टीमची 0.5. आईस सॉलिड स्टेट आहे माहिती आहे ना, मग वॉटर लिक्विड स्टेट आहे, पुन्हा स्टीम आहे 0.5 1 0.5 राईट. आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे लॅटेंट हीट 2 आहेत ना त्याच्या, फ्युजनची आणि वेपरायझेशनची. फ्युजनची आहे 80 किलो कॅलरी पर किलोग्राम पर डिग्री सेल्सिअस. हे पर डिग्री सेल्सिअस इथे येणार नाही, पर किलोग्रामच येणार, किलो कॅलरी पर किलोग्राम. आणि वेपरायझेशनची 540 आहे, 7 पट जास्त आहे बरोबर का. मेल्ट व्हायला एवढं लागते हीट थोडीशी, त्याच्या 7 पट वेपरायझेशनला खूप जास्त. कळलं का. बरं, अगोदर काय करा, ही थेरी थोडी वाचून घ्या, आणखी मी घेतो तुमचं थोडं प्रॉब्लेम. एकदा थेरी वाचून